नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीनंतर आता राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय. 15 जानेवारी रोजी या निवडणुका पार पडणार असून आता राजकीय पक्षांची घालमेल वाढली. राज्यात भाजप, शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी महायुती सत्तेत आहे. कोल्हापुरात मात्र महानगरपालिका निवडणुकीत महायुती होणारच नाही असं काहीसं वातावरण महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांच्या वक्तव्याने तयार झालं होतं. परंतु आता या महायुतीतील नेत्यांनी जवळजवळ यू टर्न घेतल्याचं दिसतंय. कागलमध्ये हसन मुश्रीफ, समरजित घाडगे यांनी नगरपालिका निवडणुकीत एकत्र येत राजकीय धक्का दिला. तर कोल्हापुरात गणेश उत्सवात डीजे लावण्याच्या प्रकारातून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर व भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांच्या विरोधात जाऊन टोकाची भूमिका घेतल्याचंही कोल्हापूरकरांनी पाहिलं. आता मात्र कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. याच पार्श्वभूमीवर आता महायुतीतील संवादाची प्रक्रिया सुरू झाली. आमदार राजेश क्षीरसागर व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात आता संवाद सुरू झालाय. त्यामुळे महायुती म्हणूनच हे पक्ष कोल्हापुरातही निवडणुकीला सामोरे जातील हे जवळजवळ निश्चित मानलं जात आहे. असं असलं तरीही चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात भाजप 34 पैकी एकही जागा कमी घेणार नाही असं अप्रत्यक्षरित्या महायुतीला ठणकावलं होतं. 81 जागांपैकी 34 जागा भाजपला मिळाल्या तर शिवसेना व राष्ट्रवादीला यातील किती जागा मिळणार आणि अन्य घटक पक्षांचे काय होणार हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. आता यातून हे तिन्ही घटक पक्ष कसा मार्ग काढणार आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला कसे सामोरे जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.